इकडे नागपूरच्या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। जयंतीनिमित्त देशभरातून दीक्षाभूमीवरती अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भीम अनुयायांची गर्दी होत असते। त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासह पालिका प्रशासनाकडून दीक्षाभूमी परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। जितेंद्र शिंगाडे आपल्याला अपडेट देत आहेत। जितेंद्र, उद्या नागपुरामध्ये मोठा उत्सव असणार आहे आणि त्यानिमित्तानेच ही रोषणाई आपण पाहतोच आहोत, आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत। काय काय कार्यक्रम उद्या असू शकतील? नम्रता, नक्कीच, कारण उद्या 14 एप्रिल आहे आणि त्या 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करतोय आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीला विद्युत रोषणाईमध्ये सजवण्यात आलेलं आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीचं एक वेगळं महत्व आहे, कारण 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती। त्यामुळे इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जे अनुयायी आहेत ते येतात आणि त्याच अनुषंगाने उद्या देखील मोठ्या प्रमाणात अनुयायी इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर इथे संपूर्ण तयारी देखील करण्यात आली आहे। मग स्थानिक प्रशासन असेल, महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, आणि उद्याही भले हे 14 एप्रिल असली किंवा उद्या बाबासाहेबांचा जयंती साजरी होणार असली तरी आजपासूनच जे आहे ते आंबेडकरी अनुयायी इथे मोठ्या प्रमाणात येऊन राहिलेले आहेत। काही रॅलीच्या माध्यमातून येत आहेत आणि बाबासाहेबांना आपलं अभिवादन करतात। उद्याच्या कार्यक्रमाचा जर विचार केला तर अनेक ठिकाणी आंबेडकरी जलस्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात यावेळेस आंबेडकरी जलसा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आहे। ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ही जयंती साजरी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर कुठे रक्तदान शिबिर असेल तर कुठे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। सरकारचा विचार केला तर डॉक्टर आंबेडकर सहल सर्किटचं उद्या सकाळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तर एकूणच पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सरकारी स्तरावर असेल किंवा अगदीच जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून मुंबईमधील प्रसिद्ध वांद्रे वरळी सी लिंकला आकर्षक रोषणाई करण्यात आली। निळ्या आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं वरळी सी लिंक उजळून निघालाय। 14 एप्रिलला होणाऱ्या उत्सवाच्या पूर्वसंध्येला हा नयनरम्य नजारा बघायला मिळत असताना महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईत उत्साहाचं वातावरण आहे।